नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शासनाने मुख्यमंत्री माझा भाऊ लाडका योजना ही योजना अंमलात आणलेली आहे। मित्रांनो, याचे ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे। परंतु मित्रांनो, मला बरेचसे प्रश्न येत आहेत की तुम्ही लाडका भाऊ योजना नेमकी कशी आहे, यामध्ये सर्वांना पैसे मिळणार आहेत का? तर यामध्ये असे बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि पैसे मिळणार असतील तर ते कसे मिळणार आहेत, याचं स्वरूप कसं आहे, याची माहिती आम्हाला तुम्ही द्या। आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती देतो। मित्रांनो, आता शासनाने याचा GR काढलेला आहे। या GR मध्ये या योजनेचे स्वरूप दिलेले आहे। ते स्वरूप आपण समजून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मी देतो। आता हा जो GR तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्यामध्ये आपण थेट जे योजनेचे स्वरूप आहे ते स्वरूप आपण पाहूया। बघा, त्यातला पहिला पॉइंट आहे, या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, जे की ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि यामध्ये उमेदवारांची नोंदणी आणि आस्थापनांची नोंदणी होईल। यामध्ये 12वी ITI पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील। आता याची नोंदणी तुम्हाला rozgar.mahaswayam.government.in या वेबसाईटवरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था आणि विविध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील। आता बघा, म्हणजे काय, आपण तिथे नोंदणी केलेली आहे आणि कंपन्याही त्या वेबसाईटवरती नोंदणी करतील। आता बघा, पुढचा पॉईंट काय आहे, तर रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचं काम हे संकेतस्थळ करेल। म्हणजे ही योजना काय करणार आहे, तर एखाद्या कंपनीला लागणारी मनुष्यबळाची जी मागणी आहे ती ह्या संकेतस्थळावर आपण नोंदणी केलेली असल्यामुळे त्यांची मागणी तिथून पूर्ण होईल। याचा अर्थ काय होतो, तर एखादी कंपनी आपल्याला सिलेक्शन करून घेईल आणि हे सिलेक्शन कसं असणार आहे, तर शासनाचे रोजगार महामेळावे असतात, त्या मेळाव्यावरती तुम्ही तिथे जायचं आहे आणि तिथून इंटरव्ह्यू देऊन त्या कंपनी सिलेक्शन व्हायचं आहे। आणि ही एक इंटर्नशिप प्रोग्राम आहे, म्हणजे ते तुम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला 6 महिने त्या कंपनीमध्ये काम करायचं आहे आणि त्या कंपनीमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला शासन त्याचं दर महिन्याला तुम्हाला विद्यावेतन देणार आहे किंवा स्टायपेंड देणार आहे। आता या योजनेची पात्रता वय त्याचं किमान 18 वर्ष आणि कमाल 35 वर्ष आहे। यामध्ये शिक्षण हे 12वी ITI पदविका पदवी इत्यादी आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे। उमेदवाराचे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे आणि उमेदवाराचे बँक खाते हे आधारशी संलग्न असावे। आणि आता इथे बघा, उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा, जे की तुम्ही ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तो प्राप्त होईल। आता इथे बघा, एक पॉइंट आहे, सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल आणि सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल। म्हणजे फक्त ही 6 महिनेच तुम्हाला शासन विद्यावेतन देणार आहे, तेही तुम्ही काम करत असाल तरच। आणि तुम्ही हे इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्रही मिळेल। ते प्रमाणपत्र तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल। या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील। म्हणजे ह्याचा पूर्ण निर्णय हा त्या कंपनीवर सोपवण्यात आलेला आहे। समजा तुम्ही 6 महिन्याचा प्रोग्राम पूर्ण केला आणि कंपनीला वाटलं तर तुम्हाला कंटिन्यू करतील, नाहीतर तुम्हाला तिथून काम हे सोडावं लागेल। समजलं? आता या कार्यप्रशिक्षण योजनेसाठी उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा, औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही। म्हणजे तुम्हाला PF मिळणार नाही, तुम्हाला किमान वेतन कायदा पण लागू नसणार आहे आणि विमाही तुम्हाला मिळणार नाही।
आणि नुकसान भरपाईही तुम्हाला कोणतीही लागू असणार नाही. ही फक्त इंटर्नशिप प्रोग्राम आहे. आता इथे बघा खाली शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतन दिलेले आहे. 12वी पाससाठी 6,000 रुपये, ITI किंवा पदविकासाठी 8,000 रुपये आणि पदवीधर किंवा पदवीधरसाठी 10,000 रुपये तुम्हाला महिन्याला विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना किंवा उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल. आता इथे बघा हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा यांचा अंतर्भाव राहील. उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतनाव्यतिरिक्त म्हणजे शासन जे विद्यावेतन देणार आहे त्या व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल. म्हणजे बघा जर त्या कंपनीला वाटलं तर तुम्हाला शासनाचं विद्यावेतन सोडून तुम्हाला कंपनी पगार देऊ इच्छित असेल तरच इच्छित असेल तरच तुम्हाला ती पगार देईल. त्यामुळे तुम्हाला फक्त 10,000 रुपये किंवा 6,000 8,000 एवढीच रक्कम मिळणार आहे. बघा ही समजलं तुम्हाला. या योजनेमार्फत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ हा घरी बसून मिळणार नाही, तर तुम्हाला थेट तिथे कंपनीत काम करावं लागेल. एका उमेदवारास या योजनेचा लाभ हा एकदाच घेता येणार आहे. म्हणजे अगोदर तुम्ही इंटर्नशिप प्रोग्राम केला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मित्रांनो असा हा शासनाचा हा इंटर्नशिप प्रोग्राम आहे. हा तुमच्यासाठी बघा कसा आहे हा तुम्ही ठरवून त्याचं ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो माहिती कशी वाटली, माहिती आवडली असल्यास आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो याचा GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण GR दिलेला आहे. तो GR वाचून तुम्ही घ्यायचा आहे.